शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण निखिल भोसले यांच्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आहोत. आपल्याला ऊसाच्या उत्पादनासाठी म्हणा किंवा कुठल्याही पिकाच्या उत्पादनासाठी जमीन चांगल्या दृष्टीनं तयार करणं किती महत्त्वाचं असतं याची बरीच उदाहरणं आत्तापर्यंत आपण दिलेत. कारण का बघा, कुठल्याही पिकाचं उत्पादन तुम्ही भाजीपाला घ्या, ऊस घ्या, कुठलेही फ्रूट क्रॉप्स घ्या, काही घ्या, सगळ्यात बेसिक गोष्ट चालू होते त्या जमिनीच्या तयारीपासून. आणि ती जमिनीची तयारी जर योग्य पद्धतीनं झाली तर तुम्ही कमी खर्चात कमी कष्टात चांगलं पीक आणू शकताय. आता यात हरभरा घेण्यामागचं ह्या शेतातलं उद्दिष्ट काय? एक गोष्ट लक्षात घ्या, ही जमीन आहे काळी खोल, की ह्या जमिनीमध्ये तुम्ही जर बघितलं तर जवळपास 15-20 फुटापर्यंत खडक लागत नाही. अशा जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होईल का? पाण्याचा निचरा अशा जमिनीमध्ये होत नाही. मग ह्या जमिनीमध्ये काय करावं लागतं आपल्याला? एकतर सबसॉइलिंग होणं गरजेचं आहे. मग ते नॅचरल करा किंवा मग मशीनच्या साहाय्यानं करा. मशीनच्या साहाय्यानं म्हणजे ट्रॅक्टरला सबसॉइलर जोडला जातो. पण जर नॅचरल केलं, हरभऱ्यासारखं पीक किंवा तुरीसारखं पीक, तूर आता आपल्या भागामध्ये जास्त येत नाही पानस्थळाच्या भागामध्ये, पण हरभरा येऊ शकतोय. आपण ज्या शेतामध्ये उभा आहे या शेतामध्ये सोयाबीनचं पीक होतं. सोयाबीन काढल्यानंतर ह्या शेतामध्ये हरभरा केलाय. तो कशा पद्धतीने केलाय, काय केलाय याची माहिती आपण निखिलसोबत जाणून घेऊया. आज माझ्यासोबत माझे मित्र अजित कोरडे आहेत. खूप दिवसातनं भेट झाली, मला वाटतं 1 वर्षातनं जवळपास अजितची माझी भेट झाली असेल. त्यांचा जास्त कल भाजीपाल्याकडे असतो आणि मग बाकीची दुसरी पिकं त्यांच्याकडनं पण थोडक्यात जाणून घेणार आहे. कारण भाजीपाला पिकाला पण जमीन चांगली ताकदवान लागते. तर ह्या पिकांचा काय फायदा होऊ शकतो, तर ही गोष्ट पण आपण अजितकडनं जाणून घ्यायची आहे. निखिल नमस्कार. नमस्कार. ह्या प्लॉटची हिस्ट्री थोडक्यात जरा सांगा. म्हणजे काय आधी काय होतं, परत सोयाबीन केलं आणि परत आता हरभरा. ह्याच्यामध्ये खोडवा होता, याचा ऊसाचं पीक होतं. खोडवा गेल्यानंतर 5-7 कुट्टी केली, रान रोटर मारून नांगरून टाकलं आणि साधारणतः 29 मेला गेल्या वर्षी 29 मेला याच्यामध्ये मी सोयाबीन केलं होतं. 29 मेला सोयाबीन केल्यानंतर ते सप्टेंबर एंडला ह्याचं हार्वेस्टिंग झालं. आणि सोयाबीन करताना हे टोकन पद्धतीने केलं. सरी पाडली 4 फुटाची, ड्रीप हातरलं आणि ड्रीपवरती ते केलेलं आहे. आणि सोयाबीनचं हार्वेस्टिंग झाल्यानंतर लगेचच 5 दिवसामध्ये याच्यामध्ये साधारणतः 18 ऑक्टोबरला याच्यामध्ये हरभऱ्याची टोकन पद्धतीने लागवड केली. सोयाबीन किती क्विंटल झालं? सोयाबीन साधारणतः 17 क्विंटल झालं. हे 46 गुंठे रान आहे. आणि कुठलं होतं? 992. हा, फुले दुर्वा. बरं. आणि त्याच्यानंतर जमिनीची मशागत त्याच्यानंतर केली नाही. आयाच बेडला सरीला बेडला त्याच बेडला हरभऱ्याची लागवड करून टाकलेली. जरा एक मिनिट मोबाईल आता माझ्याकडे द्या. थोडक्यात जरा खाली तुम्ही दाखवा आता कशा पद्धतीनं. नाही, हरभरा टोकन कशा पद्धतीने केलं? इकडं भोंड्यावर दोन्ही बाजूला केले का आता? हा, दोन्ही बाजूला केलेली आहे. बरं. ड्रीप टाकले. बरं. आणि 2 बिया सोडलेल्या आहेत. 2 बियात म्हणजे मजुरांच्या साह्यानंच टोकन केल्या. मजुरांनी सायनीच केलेली आहे. बरं. आणि 2 बियातला अंतर साधारणतः आपण 9 इंच ठेवले. इकडं बघितलं तर तसंच सेम. बरोबर. म्हणजे बघा, हा चौकोन बरोबर तयार झालाय ह्याच्यामध्ये. आता हा फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये हरभऱ्याचं पीक दिसते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याला जे पाहिजे, काय पाहिजे आपल्याला? ही जमीन भेगाळली पाहिजे. ही बघा जमीन कशा पद्धतीने भेगाळल्या. इथं दाखवा निखिल. हे बघा, जवळपास काठी आता खाली जाते. अजून हरभरा निघाला बराच अवकाश आहे. अजून ही जमीन अजून चांगली फाटणार आहे. ह्याच्यामुळे होणार काय आहे? ह्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होणार आहे की एक नॅचरल सबसॉइलिंग. म्हणजे काय? जमीन फुटणं. काय होतं, जमिनीचा आपला जो खालचा थर आहे, तो खालचा थर असा दगडासारखा होऊन बसतो आणि पाणी मग जमिनीतनं खाली निचरा होत नाही. आणि जर निचरा पाण्याचा नाही झाला तर मग काय होतं, पाणी साठून राहणं, मुळांची वाढ व्यवस्थित न होणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून ह्या शेतामध्ये आपण हरभरा केला आहे. तर सोयाबीनचं अजून तुम्हाला ही धसकाटं सोयाबीनच्या हे दिसतेच बघा, पानाचं हे अजून असंच आहे. आता हे पण शेतामध्ये कुजल. अजून ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं जमीन फुटणार आहे आणि त्याचा फायदा होणार आहे. हरभऱ्याचा अजून एक इनडायरेक्ट फायदा तुम्ही जर म्हटला तर नत्राचं स्थिरीकरण, नायट्रोजनचं स्थिरीकरण चांगल्या पद्धतीने होणार आहे. आता ह्याच्यावर आंब इतकी दिसते, इतकं मॅलिक ॲसिड आहे, हे सगळं मातीवर पडणार आहे. आणि ह्याचासुद्धा फायदा आपल्याला जमीन सुधारण्यासाठी चांगल्या पद्धतीनं होणार आहे. म्हणून हरभऱ्याचं पीक जमिनीमध्ये घेणं खूप गरजेचं आहे. निखिल, हरभऱ्याचं पीक दरवर्षी तुम्ही घेतोय, काय फायदा जाणवतोय? फायदा जाणवतोय असं की तुम्हाला माझ्या मागे मोठा ऊस दिसेल, त्याच्यामध्ये बी हरभरा आणि सोयाबीनच होतं त्याच्यामध्ये. आज साधारणतः तो 6 महिन्याचा पूर्ण व्हायला अजून 3 दिवस वेळ आहे.
तो तुम्हाला ऊस दिसेल तो सेम म्हणजे तो बेवडाची रानं तयार करून म्हणजे ताकदीची रानं तयार करूनच केलेलं आहे. बरोबर. सातत्याने ऊसाचं पीक घेऊन जमिनीमध्ये पाणी म्हणजे निचरा व्हायचं प्रमाण कमी होत चाललं होतं. निचरा होत नव्हता म्हणून निर्णय घेतला की बाबा एक वर्ष ऊस थोडासा उशिरा करायचा किंवा एक वर्ष ऊसच करायचा आहे, पण सोयाबीनसारखी पिकं किंवा हरभऱ्याची सारखी पिकं घेणं गरजेचं पडतंय असं दिसायलाच लागलं. त्याच्यामुळे हा निर्णय किती घेतला. एकर हरभरा या वर्षी? ह्या वर्षी 6 एकर हरभरा आहे. 6 एकर हरभरा. ही व्हरायटी कुठली आहे? ही व्हरायटी दिग्विजय आहे. दिग्विजय आहे. हा. हे सरी पद्धतीवर आहे. हे सरी. पलीकडच्या हरभऱ्याचा पण व्हिडिओ आपण करणार आहे दुसरा, तो डायरेक्ट ड्रिपवर केलाय, त्याच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये माहिती बघूया. आता किती दिवस झाले, किती तारखेची म्हणलाय? हे 18 ऑक्टोबर. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, म्हणजे 18 डिसेंबरला 2 महिने पूर्ण झाले. हा. आणि हे जवळपास 10 दिवस. 10 दिवस म्हणजे 2 महिने 10 दिवस जवळपास झाले. 70 दिवसाचं हे हरभऱ्याचं पीक आहे. अजून पुढचं जवळपास 50 दिवसामध्ये हरभऱ्याचं पीक निघेल. आता घाटे लागायला बऱ्याच ठिकाणी चालू झाले. हे दिसत असेल तुम्हाला, ह्याच्यात दिसतात बघा हे घाटे खालच्या बाजूला इथं दिसतात. हे दाखवा. हे आता घाटे लागायला चालू झालेले आहेत. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला घाटे ह्याच्यामध्ये दिसतात लागलेले. फुलकळे अजून आहे. आता ह्याला आपलं चना मास्टरचा स्प्रे झालेला आहे आणि आता एक स्प्रे द्यायचा आहे बाकी आहे. ही गोष्ट महत्वाची. आता थोडासा माईक इकडे द्या. हातातच धरा, काय अडचण नाही. अजितराव नमस्कार. भाजीपाल्याची पिकं तुम्ही कायम घेताच, ऊसाचंही पीक असतं तुमच्याकडं. थोडक्यात पिकाचा बेवड किंवा हे पिकं घेणं गरजेचं काय आहे, तुम्हाला काय ह्याच्याबद्दल वाटतं? आता आपण बऱ्याच वेळेला इथं मगाच्या डिस्कशन करायला लागलोय. तर आपण जिथं उभं आहे तो आहे नीरा नदीचा हा डावा भाग, म्हणजे नीरा उजवा डावा कालवा आहे ना, त्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं नीरेपासून तर तुम्ही खाली जसं फलटणपर्यंत गेला किंवा बारामती किंवा त्याच्या खाली पंढरपूरपर्यंत नीरा उजवा कालवा, नीरा नदी आणि नीरा डावा कालवा, ही जे काही पूर्ण क्षेत्र आहे का नाही, एक 100 ते 150 किलोमीटरचं, या ठिकाणी जर बघितलं तर पाण्याचा म्हणजे आमच्या ह्या फलटण तालुक्यात किंवा ह्या बारामती तालुक्यात पाण्याचा वापर खूप आहे. की तुमच्या इकडं कॅनॉल बागायत आहे, तिथं पाटानेही पाणी जातं. आपसुकच हे पहिल्यापासून ऊसाची शेती आहे. कारण इथं आपल्या इथं ऊस संशोधन केंद्र आहे. 1930च्या दरम्यानचं ऊस संशोधन केंद्र आहे. पहिल्यापासून इथं कारखानदारी आहे. त्यामुळे ऊसाचं क्षेत्र आणि ऊसावर ऊस किंवा भाजीपाल्याची पिकं असतील त्याच्यामुळे बेवड होत नाही. आणि तुम्ही गेल्या 2020 पासूनचं बघितलं तर पाऊसमान खूप वाढलेलं आहे. पाऊसमान ज्यावेळेस वाढलेलं असेल आणि तुम्ही ज्यावेळेस ऊसासारखी पिकं आहेत किंवा तेच पीक घेतलं जातं, त्यावेळेस बुरशीजन्य रोग असतील किंवा इतर रोगांचा प्रादुर्भावही जास्त होतो. आणि कारण जमिनीमध्ये आपण वरचं पडलेलं पाणी प्लस आपण सारखं पाणी देतोय, त्याच्यामुळे त्या काही बुरशीजन्य रोग किंवा काही इतर रोग आहेत ते तिथंच राहतात. त्याच्यासाठी तुम्हाला काही पीक फेरपालट करणं गरजेचं आहे. आता ही जे काही आता हा आपला हरभऱ्याचा जो काही प्लॉट आहे, तर माझ्या मते हे महाराष्ट्रामध्ये एक सगळ्यात चांगला प्लॉट असेल बरं का. मी आत्ताही सांगतो की एवढा मोठा प्लॉट कुठंही नसेल, कारण यांनी ऑक्टोबरमध्ये लागवड केलेली आहे आणि ऑक्टोबरमध्ये पूर्ण राज्यामध्ये पाऊस होता. ह्यांनी पावसात लागवड केलेली आहे, त्यामुळे महाराष्ट्रातला सगळ्यात चांगला प्लॉट इथं आहे. आणि तुम्ही भेगा बघितल्या तर खूप चांगल्या भेगा आहेत. म्हणजे आपसुकच या ठिकाणी जे पुढच्या पिकाला जे वरून काम करायचंय आपल्याला किंवा मातीतून जास्त काम करायचंय. आता बघितलं तर आपण सारखं मातीतून देतोय. आम्हाला आता लक्षात येतं की प्रत्येक जण आपली पिकं चांगली नाहीत, त्याच्यामुळे आपण नुसते मातीतून खत दे, औषधं दे, बुरशीजन्य नाहीत तर तुम्ही खालून बुरशीनाशक टाका, वरून फवारा. परंतु हे नॅचरली केलं जातं आणि हेच महत्वाचं आहे. शेतीतलं बेसिक कधीच नाहीसं होत नाही, हेच शेतीतलं बेसिक आहे. आणि निखिलरावांना खूप अभिनंदन त्यांचं की त्या निखिलरावामुळे ह्यांचे स्वतःचं 5 एकर आणि आपण सकाळपासून बघतोय तर 20 ते 25 एकर या 1 किलोमीटरच्या परिघात हरभरा लागला. त्यामुळे गन्ना मास्टर टीम असेल किंवा तुमच्यामुळं, आणि हे काही एका वर्षात झालं नाही, सतत 5-6 वर्षाच्या पाठपुराव्यामुळं हे झालेलं आहे. मी ज्या भागात राहतो ऊस क्षेत्रामध्ये, तर हा निखिलरावांचा जो काय प्लॉट आहे आपण नंतर बघणार आहे, तसा प्लॉट आमच्या अख्ख्या भागात नाहीये. मग हे काही एका दिवसात नाही घडलेलं. शेतीतलं बेसिक कंटिन्युटी, कन्सिस्टन्सी महत्वाची, आणि हेच दिसतंय. म्हणून म्हणतो की ह्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत, पीक फेरपालट असेल, अन्न आणि पाणी व्यवस्थापन असेल, हे जर का योग्य नियोजनाने केलं तर नक्कीच फायदा होतो. ओके, धन्यवाद अजितराव. निखिल, आता हरभरा काढल्यानंतर कसं व्यवस्थापन? आता हरभरा काढल्यानंतर नांगरून आपण याच्यामध्ये 1 जुलैमध्ये थांबा 1 मिनिट झालं का? आता हरभरा काढल्यानंतर कसं काय नियोजन असणार आहे?
याच्यामध्ये हरभरा काढल्यानंतर असं नियोजन आहे की हे शेत नांगरून टाकायचं हं. आणि जुलैमध्ये 1 जुलैला जी आमची ऊसाची लागण असते त्या 7 फुटाची सरी सोडायची हं. आणि गन्ना मास्टरचं रोपं मागून त्याच्यामध्ये गन्ना म्हणजे मास्टरची 7 फुटावर लागण. यायचं म्हणा. 7 फूट करायचीच आहे करायची. ह्या वर्षी प्रकाशाने जाणवलं की 7 फुटाची सरी हवीच होती, बरोबर. पण थोडंसं राहिलं ते 4 गोष्टीमुळं, काही गोष्टींमुळं. मित्रांनो लक्षात घ्या, नियोजन कधीपासून असतं बघा शेतकऱ्यांचं. नाहीतर तुम्ही आत्ता उठला मे महिन्यात तर मी 7 फुटाची सरी पाडतो आणि ऊसाचा उतारा घेतो, हे असं होत नाही. 1 वर्ष झालं आम्ही या जमिनीत तयारी करायला. त्यासाठी निखिलला म्हणलेलं की मी सोयाबीन घ्यायचं आणि त्याच्यानंतर परत हरभरा काढल्यानंतर परत ह्या शेतामध्ये आणि ताक घेणार आहे. म्हणजे हे जमीन मोकळी ठेवणार नाही, एकदा तागाचं पीक घेणार, ते गाडणार आणि परतच मग ऊसासाठी 7 फुटासाठी तयारी करायची. एकदम रस्त्याकडेचा प्लॉट आहे, पूर्ण टेबल लँड आहे. तर चांगल्या पद्धतीने नियोजन करून ह्या प्लॉटमध्ये एकरी 125 टनाचा प्रयोग आपल्याला पुढच्या वर्षी करायचा. तर त्या दृष्टीने या जमिनीची तयारी आहे. आपणही अजून थोडा दिवस हरभरा करू शकताय, उत्पादन कमी निघेल. 1-2-4 दिवसात पेरणी करणं असतं तर करून घ्या, उत्पादन कमी निघेल पण जमिनीला बेवड चांगल्या पद्धतीनं होईल. भेटू परत नवीन व्हिडिओ. धन्यवाद.